सोलापूर शहरातील शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटाने साजरा करण्यात आला। यामध्ये ध्वजारोहणासाठी संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते। या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सचिन जगताप, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर, तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सोलापूर कादर शेख आणि सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी मल्हारी माने यांना आमंत्रित करण्यात आले होते। सर्वप्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला। यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांनी केले। यानंतर सोहळ्यानिमित्त हदे प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला आदी शाळांनी सामूहिक देशभक्तीपर गाण्यावर कवायत आणि विविध गुणदर्शन विद्यार्थ्यांकडून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले। यामध्ये ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रशालेच्या विद्यार्थिनींकडून ध्वजगीत गायन करण्यात आले। शालेय प्रतिज्ञा अनुष्का अग्निहोत्री हिने म्हटली। त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले। कार्यक्रमात नुमवी शिशुशाळा, नुमवी प्राथमिक शाळा, SPM स्कूल आणि हदे प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून वंदे मातरम म्हणण्यात आले। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महापुरुषांच्या वेशात या कार्यक्रमाची शोभा वाढवली। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक यांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमात विविध गुणदर्शन सादर करताना, सर्व देशभक्तीपर गीत सादर करत असताना विद्यार्थ्यांकडून कौमी नारे आणि देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। प्रशालेच्या वतीने जमलेल्या 5000 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चुंगे सर आणि घबाळे सर यांनी केले। त्याचबरोबर प्रशालेतील पर्यवेक्षक, सहशिक्षक हडपत सर, जोकारे सर, कोळी सर, बोळकोटे मॅडम, राघवेंद्र पिल्ले सर तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले। महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षण विभागाकडून सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी सामूहिक प्रजासत्ताक दिनी साजरी करण्यासाठी आवाहन केले होते। त्यामुळे प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि योग्य नियोजनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले। त्याचबरोबर या कार्यक्रमात शिक्षकांनी केलेल्या कामगिरीला दाद दिली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले आणि अशाच पद्धतीने राष्ट्रप्रथम ही भावना जागृत करण्यासाठी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रोत्साहित केले। अशा पद्धतीने दिमाखदार पद्धतीने भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला। कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधी म्हणून न्यूज एक्सप्रेस सोलापूरचे कार्यकारी संपादक मधुशेखर जमादार आणि सोलापूर शहर प्रतिनिधी ओंकार कांबळे, छायाचित्रण आकाश वाडी यांनी केले। सोहळ्याचे आनंदाचे क्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले। याप्रसंगी शाळेच्या NCC कॅडेटचे प्रमुख आणि शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। प्रचार प्रसार करू। हर घर स्वदेशी, हर युवा उद्यमी हा विचार। True education signifies empowering others, leaving the world little better than we found. Each and every girl should go to school and be educated. Namaste, I am Netaji Subhash Chandra Bose. Give me blood, I will give you freedom. Namaste, I am Ahilyabai Holkar. Let my It is very simple to be happy, but it is very difficult to be simple. Namaste, I am Sardar Vallabhbhai Patel. To defend the country, we need an army, but to defend the civilization, we need education. I am Lokman
लोकमान्य टिळक. स्वराज is my birthright and I shall have it. I am लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान. सर्वप्रथम तुम्ही प्रेस चॅनलच्या माध्यमातून माझी बाईट घेताय त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या संबंधाने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? खऱ्या अर्थानं प्रजेला राज्य किंवा प्रजेचं नागरिकाचं राज्य या दिवसापासून प्रस्तावित झालेलं आहे आणि या गोष्टीला 77 वर्ष झालेले. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो झालेला होता. याच्यामध्ये अनेक क्रांतिकारक समाजसुधारक यांनी अतिशय मौल्यवान अशा प्रकारचे योगदान देऊन भारताला स्वतंत्र केलं आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं मंत्रिमंडळ माननीय नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिले पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं आणि भारतापुढं पेच निर्माण झाला की भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये हजारो जाती जमाती आहेत, कोणामध्ये आदिवासी आहेत आणि या देशाची पुढं कसं होईल अशा प्रकारचा इंग्रजासमोर प्रश्न पडला. या देशाला स्वतःचं संविधान नाही, विविध भाषा आहेत, विविध गोष्टी आहेत आणि तांत्रिकदृष्ट्या किंवा हा देश कसा निर्माण होईल किंवा भविष्यामध्ये याची अधोगती होईल अशा प्रकारचं भाकीत इंग्रजांनी केलेलं होतं. त्यावेळेस असणारे प्रधानमंत्री नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान बनवण्याची मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आणि अध्यक्ष करण्यात आल्यानंतर भारताचं जे संविधान आहे हे संविधान बनवण्यासाठी अनेक संस्थानाचे सभासद होते, आमदार होते, खासदार होते. ह्या सर्वांच्या प्रयत्नातून मसुदा समितीचं कामकाज चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे कामकाज चाललं आणि अनेक विषयावर चर्चा झाली. अनेक परिशिष्ट आहेत. भारत हा असा देश आहे की त्याच्यामध्ये अनेक पंथ जाती जमाती आहेत, परंतु यांना जोडण्याचं काम, साधण्याचं काम या भारतीय संविधानाने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्या आज प्रगती करतो आहे या प्रगतीच्या पाठीमागं भारताचं संविधान आहे. त्यामुळं या संविधानामध्ये ज्या भारतीय घटनेचे शिल्पकार यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचे योगदान अमूल्य आहे आणि ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. या सर्वांना ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय संविधानामध्ये जे महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे अशा महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि त्यांच्यामुळं आपला जो देश आहे 75 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि विकसित भारताकडे तो 75 म्हणजे 76 वर्ष पूर्ण करून तो 77 वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि भविष्याची वाटचाल आशादायक आहे. आपल्या शेजारची पाकिस्तान, बांगलादेश अशासारखी जी राष्ट्र आहेत तिथं अनागोंदी आहे आणि ते असे विचार करतात की आमच्या देशामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर आमच्या देशाचं चित्र बदललं असतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळं भारत खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर विकसित अशा पद्धतीनं बनत चाललेला आहे. आणि आणखीन सर्व तमाम जे भारतीय आहेत, सर्व नागरिक आहेत, या नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या देशामध्ये जातीय तेढ, शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, भारताची प्रगती करण्यासाठी सर्वांनी अमूल्य अशा प्रकारचे योगदान द्यावं. पुन्हा एकदा 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व तमाम जनतेला मी श्रीयुत सरवगोड सर, हरिभाई देवकरण प्रशालेचा पर्यवेक्षक म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद सर. पाठक, मी मुख्याध्यापिका तथा प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. आमची मातृसंस्था शिक्षण प्रसारक मंडळी पुणे. त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने देशभक्तीपर विविध उपक्रम नेहमीच कार्यरत असतात आणि तसेच हा एक नवीन उपक्रम शासनाच्या आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही राबवलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं मोलाचं मार्गदर्शन होतं माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप सर आणि त्यांचे इतर सर्व अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा उपक्रम राबवला. प्रशालेच्या मैदानावर
इतर 8 शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित कवायत संचलन हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवला गेला. खरं तर हा इतका अनोखा उपक्रम मला वाटला, कारण संगीत, देशभक्तीची भावना आणि व्यायाम या तीनही भावनांचा एकत्र सुंदर मिलाप होण्यासाठी हा छान उपक्रम राबवला गेला. एकाच वेळी 5000 विद्यार्थ्यांनी जवळपास सर्वांनीच एकत्रित कवायत संचलन केली. आपण सर्वांनी देखील तो कार्यक्रम पाहिला असेलच. अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रेरित असा देशभक्तीपर हा उपक्रम होता आणि यातून आमच्या प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई सेवक या सर्वांनी मोलाचा खूप परिश्रम घेतला आणि सहभागही घेतले. याचं कारण असं आहे की शासनाने जो काही एखादा उपक्रम राबवला की आम्ही तो शिरोधार्य मानून आम्ही तो उपक्रम राबवत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी आभार मानते. आमच्या शिक्षण प्रसारक मंडळींनी आम्हाला वारंवार प्रोत्साहन दिलं, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना, देशभक्तीची भावना वारंवार रुजवण्यासाठी हे असे उपक्रम राबवावेत असे आवाहन मी करते आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.